आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सातेफळ रोडवर दुचाकी स्वारास मारहाण करून 50,000 लुटले। पूर्णा तालुक्यातील सातेफळ येथील रफिक बडेमिया पठाण व त्यांच्या आई मासूमी बडेमिया पठाण हे दोघे प्रवासी अर्धापूर येथून घर बांधकामासाठी पैसे घेऊन सातेफळ गावी परत येत असताना कावलगाव रोडवर चांगेफळ पाटी ते सोना पाटीच्या मध्यभागी सातेफळजवळ अज्ञात 3 चोरट्यांनी त्यांच्या प्लॅटिना गाडी क्रमांक MH22 AG 4173 गाडीचा पाठलाग करून गाडीचे हँडल ओढत त्यांची गाडी थांबवून चाकूचा धाक दाखवला व पैसे द्या म्हणून झटापटी केली। त्यांच्या आईला चापटा मारून रफिक यांना डोक्यात चाकू मारला व त्यांच्या खिशातील 50,000 रुपये काढून घेतले व त्यांच्या आईची पिशवी हिसकावून त्यातलेही काही पैसे हिसकावून पसार झाले। ही घटना 6 जानेवारी सोमवार रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली। यानंतर रफिक पठाण यांनी चोळावा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली। त्यानंतर त्यांना कावलगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, अशी माहिती रफिक पठाण यांनी आज दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता सातेफळ येथे दिली। महाराष्ट्र राज्यात 1.5 कोटी सभासद करण्याचा संकल्प, प्रवीण घुगे। संपूर्ण भारत देशात नाही तर जगातही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्र राज्यामध्येही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गाव शहरातील कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून 1.5 कोटी सभासद नोंदणी करण्याचा संकल्प पूर्ण करूया, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणदादा घुगे यांनी गंगाखेड शहरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रदेश कार्यकारी सदस्य रामप्रभू मुंडे, डॉक्टर सुभाष कदम, व्यंकट तांदळे, रबदडे मामा, नंदू आप्पा बल्लेरोय, स्वप्नील सलगर, ॲडव्होकेट लिंबाजी घोबाडे, प्रशांत फड यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना घुगे म्हणाले की आज परिस्थितीला सर्व कार्यकर्ते घरोघरी चौकामध्ये बूथवर सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करत असून नोंदणी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर त्याचबरोबर ॲपचा वापर करता येतात, सभासद नोंदणी करू शकतात। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कागदी कपावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश। हॉटेलमध्ये सर्वत्र राजरोसपणे वापरण्यात येत असलेल्या कागदी चहाच्या कपावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहेत। पूर्वी सर्व हॉटेलमध्ये चहासाठी काचेचे ग्लास व चिनी मातीच्या कपाचा वापर होत होता, परंतु याला पर्याय म्हणून कागदी कपाची निर्मिती झाली। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे देखील टेन्शन कमी झाले, कारण कागदी कपाचा वापर करून ते कचराकुंडीत जाऊ लागले। त्यामुळे सर्वांनाच ते सोयीचे वाटू लागले। परंतु चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये BPA नामक केमिकलचा उपयोग केला जातो व कपात गरम चहा टाकल्यानंतर कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिकचे कण वितळतात, ते ग्राहकाच्या पोटात जातात, त्यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो। त्यासाठी कॅन्सरसारख्या आजाराला कारणीभूत ठरत असलेल्या अशा चहाच्या कागदी कपावर परभणी जिल्ह्यातील बंदिशी आदेश निर्मित करण्यात यावेत, असे निवेदन परभणी शहरातील MDO संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष रफिकभाई पेडगावकर यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना 23 डिसेंबर 2024 रोजी दिले होते। त्यानुसार संगीता चव्हाण, जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांनी वरील आदेश निर्गमित केले आहेत। जिल्हाधिकारी परभणी यांच्या प्रोत्साहनानुसार कारवाई करावी, असे आयुक्त महानगरपालिका परभणी व सहाय्यक आयुक्त व अन्न व औषधी प्रशासन परभणी यांना कळवले आहे। अतिवृष्टी अनुदान व पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। खरीप हंगाम 2024 मधील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान व पीक विमा ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आज दिनांक 7 जानेवारी मंगळवार रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। डॉक्टर सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, संतोष देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्नावर चर्चा करून मागण्याचे निवेदन सादर केले। त्याद्वारे खरीप हंगाम 2024 मधील
अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. 2024च्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या अधिसूचित शेतकऱ्यांना तत्काळ अग्रिम पीक विमा भरपाई देण्यात यावी. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून विनाविलंब परभणी जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन खरेदी करण्यात यावी. शिल्लक उत्पादन शेतकऱ्यांचे शेडसह इतर प्रलंबित अनुदान तत्काळ देण्यात यावे. या मागण्यासह कापूस खरेदी केंद्र व इतर शेती विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधी व सर्व विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकावर अगोदर चालक तैनात करा. खासदार संजय जाधव यांची सूचना. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याकरिता उपलब्ध केलेल्या 6 रुग्णवाहिकांचे निश्चितच स्वागत आहे. परंतु आरोग्य राज्यमंत्र्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या 4 वर्षापासून केवळ चालक अभावी निवड धुडकात पडलेल्या 15 ते 20 रुग्णवाहिकेवर तत्काळ चालक नियुक्त करावे अशी अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. या रुग्णवाहिकामुळे परभणी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रांना निश्चितच फायदा होईल असे अपेक्षित होते. दुर्दैवाने 15 ते 20 रुग्णवाहिकावर आरोग्य विभागाद्वारे चालकच नियुक्त करण्यात आले नाहीत. त्यामुळे या रुग्णवाहिका धुडकात उभ्या आहेत. आरोग्यमंत्री या नात्याने मेघनादिदी बोर्डीकर यांनी तत्काळ याही रुग्णवाहिकावर चालकची नियुक्ती करीत त्या रुग्णवाहिका कार्यान्वित कराव्यात व प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयांना या सुपूर्द करावेत अशी अपेक्षा खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली. व्हॉइस ऑफ मीडिया मानवतच्या वतीने दर्पण दिन साजरा. व्हॉइस ऑफ मीडिया मानवत तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारी सोमवार रोजी साजरी करण्यात आली. या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे मानवत तालुकाध्यक्ष कचरूलाल बारहाते यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक किशन बारहाते, प्राध्यापक गोविंद गोलाईत, सत्यशील धबडगे, अलीम पटेल, अब्दुल हफीज बागबान, वसंत मांडे, भैयासाहेब गायकवाड, विलास बारहाते, इरफान बागबान, शिवाजी यादव, अलीम पटेल, वसंत मांडे, शेख सिराजभाई, प्रमोद तारे यांची उपस्थिती होती. सेलूची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करण्यात पत्रकारितेचा मोठा वाटा. डॉक्टर संजय रोडगे. सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान येथे दर्पण दिनानिमित्त सेलू शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, राम सोनवणे दाजी, मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील, डॉक्टर विलास मोरे, मोहन बोराडे, दिलीप डासाळकर, शिवाजी आकात, मोहम्मद इलियासभाई नवाब, संजय मुंडे, जयचंद खोना, मोहसिन मामू, शिवाजी शिंदे, नीरज लोया, निशिकांत रोडगे, सतीश आकात, अबरार बेग, दीपक जडे, संदीप वरकड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोह प्रसंगी डॉक्टर संजयदादा रोडगे म्हणाले की 2025 हे वर्ष श्रीराम प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी विकासाला वाव असतो. परंतु कष्ट करत असताना इमाने एतबारे केले तर नक्कीच जीवनामध्ये यश प्राप्त होते. जीवनामध्ये समाजासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. आम्ही जे काही संस्थेच्या माध्यमातून काम करतो त्याला आपल्या लेखणीतून समाजापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचविण्याचे काम आपण करत आहात. त्यामुळे एक चांगली ओळख निर्माण होण्यासाठी मदत होत असते. ज्याप्रमाणे सेलू शहराची जी सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे ते केवळ आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात झालेली आहे. यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. समाजापर्यंत रोजच्या होणाऱ्या घटनाक्रम आपल्या माध्यमातून यशस्वीरित्या समाजपर्यंत पोहोचवावे कार्य हातून होत राहो अशी यावेळी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक महादेव साबळे सर यांनी मानले. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.